दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला। त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात केजरीवालांची तोफ धडाडणार का याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अरविंद केजरीवालांना अंतरिम जामीन। 1 जूनपर्यंत केजरीवालांना करता येणार प्रचार। सत्ताधाऱ्यांच्या विरोधात केजरीवालांची तोफ धडाडणार। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टानं सुप्रीम दिलासा दिलाय। कथित मद्यधोरण घोटाळ्यात ईडीनं अटक केलेल्या केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळालाय। 1 जूनपर्यंत अरविंद केजरीवालांना तात्पुरता जामीन देण्यात आलाय। या जामिनामुळे अरविंद केजरीवालांना लोकसभा निवडणुकीचा प्रचार करता येणार आहे। तब्बल 50 दिवसानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना मोकळा श्वास घेता येणार आहे। कोर्ट ने कहा कि अरविंद केजरीवाल जी को 20 दिन के लिए इंटरिम बेल दी जा रही है 2 जून तक, और कोई कैंपेनिंग के ऊपर कोई रिस्ट्रिक्शन नहीं है। वो क्या कह सकते हैं या क्या नहीं कह सकते हैं उस पर कोई रिस्ट्रिक्शन इम्पोज नहीं की गई है। जबकि जब ऑर्डर भी प्रोनाउंस किया जा रहा था तब भी ईडी ने रिक्वेस्ट किया कि कोई रिस्ट्रिक्शन डाली जाए, लेकिन कोई रिस्ट्रिक्शन नहीं दी गई है। केजरीवालांना जामीन मिळाल्यानं आपच्या कार्यकर्त्यांचं मनोबल कमालीचं वाढलंय। मुंबईत तर आपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। अरविंद केजरीवाल यांना महाराष्ट्रात प्रचाराला आणण्याचा मनोदय कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलेला आहे। 1.5 महिन्यापूर्वी जेव्हा त्यांनी अरविंद केजरीवालला अटक केलं, आम्हाला असं वाटलं की आता आम्ही पुढे काय करणार, पण देशने त्याचा जबाब दिला आहे। आम्ही जिथेही गेलो, दिल्लीमध्ये सुद्धा मुंबईमध्ये सुद्धा लोकांनी सांगितलं की अरविंद केजरीवालचं जे अरेस्ट आहे ते मोदींनी खूप चूक केली आहे। हे खूप चुकीचं अरेस्ट होतं। सगळ्यांना पटलंय की FIR नव्हती, काही सबूत नव्हते, फक्त एका माणसाच्या बोलण्यावर त्यांनी अरविंद केजरीवाल एक सिटिंग चीफ मिनिस्टरला त्यांनी तुरुंगात टाकलं। विरोधकांना तुरुंगात डांबण्याच्या रणनीतीचा एक भाग म्हणून केजरीवालांना अटक केल्याचा आरोप आम आदमी पक्षानं केला। कोर्टाकडून मिळालेल्या या अंतरिम दिलाशाचा केजरीवाल पुरेपूर फायदा घेतील यात शंकाच नाही। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तब्बल 50 दिवसानंतर तुरुंगाबाहेर येणार आहे। अरविंद केजरीवाल तुरुंगाबाहेर येताच इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत। इंडिया आघाडीच्या उमेदवाराला किती प्रतिसाद मिळतो हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। परंतु अरविंद केजरीवाल यांच्या तुरुंगाबाहेर आल्यानंतर इंडिया आघाडीला मोठी ताकद मिळणार असल्याचं बोललं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीतसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।